आपले महाराष्ट्राचे जे विद्यमान सरकार आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही महाराष्ट्राचा विकास केला, मुंबईचा विकास केला, तर शेतजमीन मिटवून त्यावर इमारती बांधणे म्हणजे विकास नाही. शेतजमीन बुजवून त्यावर हायवे तयार करणं म्हणजे विकास नाही. कळलं? शेतजमीन ही जगण्यासाठी आवश्यक असते. त्यावर अन्नधान्य पिकवलं जातं, त्यावर माणसाचा उदरनिर्वाह चालतो. खरा तर विकासाचा स्रोत जो आहे तो शेतीपासूनच आहे. शेती विकसित करा, आहे ती शेतजमीन तिचा विकास करा. नवीन शेतजमीन निर्माण करा. त्या शेतजमिनीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पाणी प्रकल्प तयार करा, पाटबंधारे बांधा, धरणं तयार करा. ह्याला विकास म्हणतात. पण तसं काही होताना दिसत नाही. काँग्रेसनी त्यांच्या काळात, त्यांच्या 62 वर्षाच्या कालखंडात एकूण 3000 धरणं बांधली, म्हणजे जलप्रकल्प उभारले. परंतु 2014पासून आपल्या ह्या सरकारच्या कालावधीत किती धरणं बांधली, किती जलप्रकल्प उभारले ह्याची कुठेही वाच्यता नाही. आपण आपल्या झाडांची रक्षा केली पाहिजे, त्यांची ग्रोथ पाहिली पाहिजे. एकंदरीतच काय तर जंगलांचं रक्षण झालं पाहिजे आणि निसर्गाचं पालन झालं पाहिजे. परंतु इथे तर तुम्ही कुंभमेळ्यासारख्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत हजारो झाडांची कत्तल करीत आहात. ह्याला तुम्ही प्रगती म्हणता? ह्याला तुम्ही विकास म्हणता? नो नो, नॉट ॲट ऑल. ह्याला आम्ही अधोगती म्हणतो. जर तुम्ही शेतीचाच विकास केला नाही आणि शेतीतून हायवे काढले, शेतीवर इमारती बांधल्या, तर शेती कशी राहणार? म्हणजे काय, माणसाला जगण्यासाठी लागणारं अन्नधान्य तुम्ही परदेशातून आयात करणार आणि त्या परदेशाने जर ते देण्यास नकार दिला तर तुम्ही काय करणार? तसेच ट्रम्पनी आता 50% टॅरिफ लावलेलं आहे. उद्या तो देश म्हणाला की आम्ही 100% टॅरिफ लावू, मग तुम्ही काय करणार? अरे काय, मग ह्या ज्या तुमच्या लक्झरी सोयीसुविधा तुम्ही तयार केलेल्या आहेत त्याचा उपभोग कोण घेणार? तसं पण तुम्ही म्हणता की देशातील 60 ते 65% लोकसंख्या ही गरीब आहे, कारण तुम्ही 80 करोड जनतेला फुकट अन्नधान्य देत आहात. मग ही जनता तुमच्या ह्या डिलक्स सोयीसुविधांचा लाभ घेईल का? आता हे जे सरकार आहे विद्यमान BJP सरकार, ते मेट्रोची खूप मोठी ॲडव्हर्टाईज करीत आहे की ह्या मेट्रोमुळे तुमचा वेळ वाचला वगैरे वगैरे. अरे पण मेट्रोत आम्ही केव्हा प्रवास करणार? जेव्हा आमच्याकडे रोजगार असेल तेव्हा ना. आता ह्या सोयी सुविधांचा लाभ कोण घेणार? तर ज्यांच्याकडे पैसा आहे. पैसा कोणाकडे आहे? ज्यांच्याकडे रोजगार आहे. तर या महाराष्ट्रात रोजगार कोणाकडे आहे? कारण केंद्र सरकारच्या ज्या नोकऱ्या आहेत सर्व प्रकारच्या, म्हणजे त्यांची कॉर्पोरेशन्स आणि ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे सर्व कार्यालयांमध्ये प्रचंड प्रमाणात परप्रांतीय आलेले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, म्हणजे त्यांना रोजगार आहे, राईट, त्यांच्याकडे पैसा आहे. तर ह्या सर्व ज्या सोयीसुविधा आहेत, म्हणजे ज्याला तुम्ही विकास म्हणतात, त्याचा उपयोग घेणार परप्रांतीय आणि मतं मागणार तुम्ही महाराष्ट्रीयन लोकांकडे, जे बेरोजगार आहेत, जे शेतकरी आहेत, जे हवालदिल आहेत, ज्या इंडस्ट्री आहेत, ज्या रोजच्या रोज अनेक प्रॉब्लेमना फेस करीत आहेत, त्यांच्याकडे. हा कुठला न्याय आला? आता ते परप्रांतीय तुम्हाला मतं देणार आहेत का? त्यांचं मतदान त्यांच्या राज्यात असतं. आता विचार करा, म्हणजे हा काय न्याय आहे तुमचा? कळत नाही. अरे जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रीयन जनतेकडून मतदान हवं असेल तर ह्या महाराष्ट्रीयन जनतेला रोजगार मिळायला हवा. म्हणजे काय तर केंद्र सरकारच्या ज्या सर्व प्रकारच्या नोकऱ्या आहेत, कार्यालय, कॉर्पोरेशन्स, राष्ट्रीयकृत बँका, ह्यामध्ये 80 ते 90% प्राधान्य हे महाराष्ट्रीयन युवक युवतींना मिळायलाच पाहिजे, राईट. दुसरं म्हणजे आपल्याकडे ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये लघुउद्योगी आहेत, छोट्या मोठ्या इंडस्ट्रीजही आहेत, त्या सध्या फार मोठ्या बॅड फेजमधून जात आहेत, कारण GSTने त्यांचं पूर्णपणे कंबरडं मोडलं आहे. अशावेळी त्यांना उभारी येण्यासाठी काही सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. GSTमध्ये जी सेंट्रल गव्हर्नमेंटची वेगळी, स्टेट गव्हर्नमेंटची वेगळी, त्यामध्येही त्यांना कन्सेशन मिळायला पाहिजे. तरच ते उत्तमरित्या उद्योग चालवू शकतील आणि इतरांना रोजगारही देऊ शकतील. तसंच आपला शेतकरी, त्याची कर्जमाफी झाली पाहिजे, त्याला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, तरच तो शेती करण्यास प्रोत्साहित होईल आणि अभिनव पद्धतीने शेतीची लागवड करून उत्तमरित्या शेतीतून उत्पन्न मिळवू शकेल. करेक्ट?